Before this showing the chart, you have studied the rules of debit and credit with classification of accounts and rules of debit and credit, how that rules are applied. So that videos are sent. इथे जे व्हिडिओ आहे या व्हिडिओचा अभ्यास केला असेल आणि तो अभ्यास जर केला असेल तर यापुढे आपल्याला त्या रूल्सच्या आधारे प्रत्यक्ष ट्रान्झॅक्शन जे होतं या ट्रान्झॅक्शनवरून अकाउंट डेबिट कुठलं करायचं आणि अकाउंट क्रेडिट कुठलं करायचं या संबंधीचा चार्ट आपण ॲक्च्युअल किंवा प्रॅक्टिकल प्रॉब्लेम म्हणून त्या ठिकाणी पाहणार आहोत. आता एक फर्स्ट ट्रान्झॅक्शन इथे आपण घेऊया. रमेश स्टार्टेड बिझनेस विथ कॅश रुपीज 10,000. त्या अमाऊंटची काही महत्त्व नाही आहे. अमाऊंट काय लक्षात घ्या, डेबिट आणि क्रेडिट इक्वलच असणार आहे, पण तसं आपण देऊया. रमेश स्टार्टेड बिझनेस with cash rupees 10,000. आता इथे आपल्याला आकडा कुठलाच लिहायचा नाही आहे, पण तरी भाई 10,000 रुपये रमेशनं आपल्या घरातून आणले. पण कॅपिटलचा अर्थ तुम्ही पाहिला असाल, रमेशनं 10,000 रुपयानं आपला व्यवसाय सुरू केलेला आहे. लक्षात घ्या मराठीत अर्थ. आता इथे काय झालं, समजा रमेश हा व्यापारी आहे आणि त्याने घरातले त्याचे जे काही पैसे साठलेले होते हे 10,000 रुपये त्याने व्यवसायामध्ये आणले आणि आपला व्यवसाय सुरू केलेला आहे. मग ज्यावेळी प्रोप्रायटर आपल्या खाजगी मालमत्तेमधून जे काही कॅश असेल, ॲसेट्स असेल, हे जे आणतो त्याला पण काय म्हटलेलं आहे, कॅपिटल आहे. म्हणजे रमेशनं 10,000 रुपये कॅश हे भांडवलाच्या स्वरूपामध्ये व्यवसायामध्ये आणलेलं आहे आणि त्याने व्यवसाय सुरू केलेला आहे. आता इथे काय ऍस्पेक्ट झालं, मग कॅश आलेली आहे, कॅश कम्स इन द बिझनेस. ऍस्पेक्ट काय झाला इथे, रमेशनं 10,000 रुपये व्यवसायात आणलेले आहे म्हणजे कॅश कम्स इन. पहिला ऍस्पेक्ट काय झालं लक्षात घ्या, इथं प्रत्येक ट्रान्झॅक्शन मध्ये अकॉर्डिंग टू डबल एंट्री बुक कीपिंग सिस्टीम each and every transaction has minimum 2 aspects or 2 effects. So first aspect, cash comes in. आता comes in business आहे लक्षात घ्या. Cash comes in. Cash comes in business. Cash comes in the business. तो बिझनेस करण्याची गरज नाही, ठीक आहे. कॅश कम्स इन टू द बिझनेस, बरोबर. कॅश कम्स इन टू द बिझनेस, व्यवसायामध्ये कॅश आलेली आहे. पण ती कोणी दिली, रमेश गिव्ज कॅश. रमेश दुसरा आस्पेक्ट काय, रमेश गिव्ज कॅश. रमेश हॅज गिव्हन कॅश. रमेशनं कॅश दिलेली आहे. आता इन टू द बिझनेस काय, रमेश गिव्हन कॅश. लक्षात घ्या पहिला ऍस्पेक्ट काय झाला, कॅश कम्स इन टू द बिझनेस. बघा आपण ट्रान्झॅक्शन वाचलं. पहिलं ट्रान्झॅक्शन बघा, रमेश स्टार्टेड बिझनेस विथ कॅश. रमेशनं 10,000 रुपये आपल्या घरातून आणले आणि व्यवसाय सुरू केलेला आहे. म्हणजे व्यवसायामध्ये 10,000 रुपये आलेले आहेत. कॅश कम्स इन टू द बिझनेस. पण ती कशी आली, तर रमेशनं दिलेली आहे. रमेश हा त्या व्यवसायाचा ओनर आहे, प्रोप्रायटर आहे. सो प्रोप्रायटर प्रोव्हाइड्स रुपीज 10,000 फ्रॉम हिज प्रायव्हेट प्रॉपर्टी इन टू द बिझनेस. रमेश इन्व्हेस्टेड रुपीज 10,000 इन टू द बिझनेस फ्रॉम हिज पर्सनल प्रॉपर्टी. सो इथं रमेशचं कॅपिटल होणार आहे आणि कॅश कम्स इन आहे. लक्षात घ्या म्हणजे इथे 2 अकाउंट होणार आहेत. पहिला अकाउंट कुठलं होईल, कॅश अकाउंट. आता जो आस्पेक्ट झाला त्याच्यामध्येच अकाउंट असतं. लक्षात घ्या आस्पेक्ट इफेक्ट मध्येच अकाउंट आहे, कुठल्या तर अकाउंटला इफेक्ट होणार आहे. जो इफेक्ट झाला त्याच्यामध्ये अकाउंट असणार आहे. कॅश कम्स इन टू द बिझनेस, त्याचा अर्थ पहिला अकाउंट कोणतं, कॅश अकाउंट. दुसरं काय आहे, कॅश कोणी दिली, रमेशनं दिली. रमेश हॅज गिव्हन द कॅश. कुठला अकाउंट होणार, रमेश कॅपिटल अकाउंट. तिथं कुठलं होणार, दुसरं कॅपिटल अकाउंट किंवा रमेश कॅपिटल अकाउंट. रमेश कॅपिटल अकाउंट. लक्षात येतं, कॅश कम्स टू द बिझनेस, कॅश अकाउंट होणार. आणि कोणी दिलं, प्रोप्रायटर आहे. प्रोप्रायटरने सुरुवातीला कॅश आणलेली आहे, रमेश कॅपिटल अकाउंट होणार आहे.
अकाउंट आपण ओळखली या ट्रान्झॅक्शन मधून, बट ट्रान्झॅक्शन मधून त्याचा आस्पेक्ट बघितला, इफेक्ट काय झाला, या ट्रान्झॅक्शनचा व्यवसायाचा इफेक्ट काय झाला. आता हा इफेक्ट होत असताना या इफेक्ट मध्ये कोणते अकाउंट इन्व्हॉल्ड आहे, कॅश अकाउंट आणि रमेश कॅपिटल अकाउंट. क्लिअर. आता अकाउंट ओळखल्यानंतर त्याचा प्रकार ओळखायचा. व्हॉट इज द टाइप ऑफ कॅश अकाउंट. कॅश अकाउंट काय आहे, कॅश अकाउंट हे रिअल अकाउंट आहे, लिक्विडिटी आहे, लक्षात घ्या. कॅश अकाउंट हे रिअल अकाउंट आहे, टँजिबल रिअल अकाउंट आहे, ऍसेट आहे. तर कॅश अकाउंट कोणतं, रिअल अकाउंट. आणि रमेश कॅपिटल अकाउंट कोणतं आहे, पर्सनल अकाउंट आहे. कॅपिटल अकाउंट व्यक्ती आहे, नॅचरल पर्सन आहे. रमेश, सुहास, स्वाती, सुजाता, व्हॉट एव्हर द नॅचरल पर्सन्स. So who starts the business? So his capital account, and this capital account is always personal account. आता इथे लक्षात घ्या. रिअल अकाउंट कुठला आहे, पहिला अकाउंट कुठला आहे, कॅश अकाउंट आहे, बरोबर. कॅश अकाउंट. कॅश इथं काय झालेली आहे, कॅश काय होणार, एक तर कॅश येणार किंवा कॅश जाणार. पण या ट्रान्झॅक्शन मध्ये आपण इफेक्ट काय लिहिलं, इफेक्ट काय लिहिलं, कॅश कम्स इन टू द बिझनेस. पण ज्यावेळी त्या अकाउंट रिअल अकाउंटचा इफेक्ट कम्स इन होतो त्यावेळी आपण रूल कोणता वापरतो, डेबिट व्हॉट कम्स इन. लक्षात घ्या. कॅश अकाउंट रिअल अकाउंट आहे, कॅश काय होणार, एक तर येणार किंवा जाणार. यापेक्षा कॅश अकाउंटचा इफेक्ट काय होत नाही वेगळा. आणि आपण ऑलरेडी इफेक्ट आपण पाहिला, आस्पेक्ट काय झाला, कॅश व्यवसायामध्ये आलेली आहे. पण ज्यावेळी रिअल अकाउंट आपल्याकडे येतं तर रोल कोणता, डेबिटचा वापरायचा. डेबिट व्हॉट कम्स इन, रोल कोणता वापरणार, डेबिटचा रोल. डेबिट व्हॉट कम्स इन, डेबिट व्हॉट कम्स इन. बघा परत कॅश आलेली आहे, व्यवसायामध्ये कॅश आलेली आहे. रिअल अकाउंट काय सांगतं, रूल आपण अगोदर दिलेले आहेत. पर्सनल अकाउंट, रिअल अकाउंट, नॉमिनल अकाउंटचे रूल आपण तिथं अगोदरच्या व्हिडिओमध्ये क्लिअर केलेले आहे. रिअल अकाउंट काय सांगतं, डेबिट व्हॉट कम्स इन. व डेबिट व्हॉट कम्स इन, सो व्हॉट कम्स इन, व्हॉट कम्स इन, कॅश कम्स इन. सो विच अकाउंट इज डेबिटेड, अकाउंट डेबिटेड, that what comes in, so what comes in, cash. कॅश अकाउंट काय होणार आहे, डेबिट होणार आहे. कॅश अकाउंट डेबिट होणार आहे. आणि आता कॅपिटल, कॅपिटल अकाउंट कोणते, पर्सनल अकाउंट. पर्सनल अकाउंटचा रूल काय, डेबिट द रिसिव्हर अँड क्रेडिट द गिव्हर. आता इथे इफेक्ट काय झाला, काय झालं, रमेश हॅज गिव्हन कॅश. रमेश इज अ गिव्हर ऑफ कॅश. मग पर्सनल अकाउंट आहे आणि गिव्हर आहे, त्याला रूल कुठला वापरणार, क्रेडिटचा. क्रेडिट द गिव्हर, क्रेडिट द गिव्हर. पर्सनल अकाउंटचा रूल कोणता वापरणार, क्रेडिट द गिव्हर, क्रेडिट द गिव्हर. सो क्रेडिट रमेश कॅपिटल अकाउंट, रमेश capital account, Ramesh capital account. Listen carefully, read and then write. You should understand easily, not difficult. फक्त इथं मिनिंग ऑफ इंग्लिशचा अर्थ, रूलचा आपला अर्थ कळला, ट्रान्झॅक्शनचा अर्थ कळला, अर्थ आपण व्यवस्थित लावून घ्यायचा. आणि रूल्स अर्थ त्या अगोदर तुम्ही 2-4 वेळा वाचा, ते व्हिडिओ 2-3दा बघा. 3 व्हिडिओ मी त्याचे केलेले आहेत, ते अगोदर व्हिडिओ जर व्यवस्थित बघितला असाल तर हे चार्ट तयार करायला कोणताच अवघड नाही. आणि अकाउंट डेबिटेड कोणतं आणि अकाउंट क्रेडिटेड कोणतं हे आपल्याला बरोबर ओळखता आलं की अकाउंटचा 50 ते 60% अभ्यास तुम्हाला आला. अकाउंटमध्ये हे पहिलं महत्त्वाचं आहे. ट्रान्झॅक्शन अकाउंट ओळखणं, आस्पेक्ट काय झाला, काय त्याचा इफेक्ट झाला, अफेक्टेड अकाउंट कोणती आहे, त्याचा प्रकार कोणता आहे आणि त्याचा रूल कसा अप्लाय करायचा आणि त्यातून अकाउंट डेबिटेड कोणतं आणि अकाउंट क्रेडिटेड कोणतं हे ज्याला ओळखता आलं, हे ओळखता आलं की अकाउंट आपला 50% बेस आहे. ठीक आहे. पहिलं ट्रान्झॅक्शन इथं सांगतोय. नेक्स्ट ट्रान्झॅक्शन नंबर 2, ओपनड बँक अकाउंट. ओपनड बँक अकाउंट.
with SBI by depositing rupees 5,000. Depositing rupees 5,000. 5,000 रुपये स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये भरून अकाउंट ओपन केलेलं आहे. व्यावसायिक आहे, व्यापारी म्हटल्यानंतर त्याला बँकेशी व्यवहार करायला लागणार, बँकेत अकाउंट पाहिजेच. आज प्रत्येकाला बँकेमध्ये अकाउंट ओपन करायला लागतं. तुमचं विद्यार्थ्यांनी तुमची पण अकाउंट होता, कॉलेजमध्ये आल्यानंतर तुम्ही अकाउंट किंवा हॉस्टेलमध्ये पण तुम्ही अकाउंट ओपन केली असाल. मग इथं रमेशने काय केलं, ओपन द बँक अकाउंट विथ SBI बाय डिपॉझिटिंग रुपीज 5,000. 5,000 रुपये SBI मध्ये भरून त्यानं बँक अकाउंट ओपन केलेलं आहे. आता इथे इफेक्ट काय होणार आहे, इथे इफेक्ट काय होणार आहे, 5,000 रुपये आपण SBI मध्ये भरलेले आहेत. बघा लक्षात, म्हणजे आमच्याकडून 5,000 रुपये गेलेले आहेत पहिले. बघ बरोबर, व्यवसायामध्ये 10,000 आणले, मी भांडवल व्यवसाय सुरू केला, त्यातले 5,000 रुपये मी काढले. पण एक इफेक्ट काय झाला, कॅश गोज आउट. लक्षात घ्या, इथे कॅश गोज आउट होणार आहे. कशासाठी, फॉर ओपनिंग बँक अकाउंट. बँक अकाउंट ओपन करण्यासाठी 5,000 रुपये गेलेले आहेत आणि हे कुठे जाणार होता, SBI बँक ऑफ इंडिया. हे 5,000 रुपये मी बँकेला देणार आहे, म्हणजे माझ्याकडून जाणार आहे, पण ते कोणाला मिळणार आहे, SBI ला मिळणार आहे. इफेक्ट काय होती, कॅश गोज आउट. आणि दुसरा इफेक्ट काय होईल, SBI रिसिव्ड कॅश. बघा ते परत 5,000 गेले तर निश्चित डिपॉझिट केले म्हणजे 5,000 गेले, सो कॅश गोज आउट. त्याच्यामध्ये काय अडचण नसावी, कॅश गोज आउट. आता इथे लक्षात घ्या, कॅश गोज आउट आहे, कॅश गोज आउट. बरोबर, बँकेत 5,000 रुपये डिपॉझिट केले, व्यवसायातून गेले पैसे आणि कोणी घेतले, SBI रिसिव्ड डिपॉझिट किंवा SBI रिसिव्ड कॅश. आमच्याकडून गेले आणि घेतले कोणी, SBI ने घेतले, SBI रिसिव्ड कॅश. आजपेक्षा काय इफेक्ट काय झाला, SBI रिसिव्ड डिपॉझिट किंवा कॅश. SBI ने डिपॉझिट घेतलं, SBI ने डिपॉझिट घेतलं किंवा SBI रिसिव्ड कॅश. डिपॉझिट कशामध्ये आपण कॅशमध्ये असतं. डिपॉझिट आपण वस्तू डिपॉझिट करू शकत नाही. डिपॉझिट नेहमी कशामध्ये असतं, अमाऊंटमध्ये असतं. बरोबर, कॅश गोज आउट आहे, त्या अकाउंट कोड देणार, परत इथं कॅश अकाउंट येणार आहे, कॅश अकाउंट येणार आहे. आणि SBI रिसिव्ड डिपॉझिट, SBI हे कुठलं अकाउंट होणार आहे, पर्सनल अकाउंट होणार आहे. बरोबर, SBI अकाउंट इथे, दुसरा अकाउंट कोणतं होणार, SBI अकाउंट. SBI अकाउंट बँक अकाउंट आहे, SBI अकाउंट नुसतं बँक अकाउंट होण्याचं, कारण बँकेचं नाव असणार आहे, SBI अकाउंट असणार आहे. कॅश अकाउंट कोणतं, जसं मागाशी म्हणत तसं होणार आहे, कॅश अकाउंट नेहमी रिअल अकाउंट होणार. कॅश अकाउंट रिअल अकाउंट आहे. आणि SBI अकाउंट कुठलं आहे, स्टॅट्युटरी पर्सन किंवा आर्टिफिशियल पर्सन म्हणूया आपण त्याला, आर्टिफिशियल पर्सन आहे, पण ते पर्सनल अकाउंटच म्हणायचं. पर्सनल अकाउंटमध्ये आम्ही 3 प्रकारचे दिलेले आहेत. कुठलं, ह्युमन बिईंग का नॅचरल पर्सन, आर्टिफिशियल पर्सन अँड रिप्रेझेंटेटिव्ह पर्सन अकाउंट. पण हे कसं आहे, ते पर्सनल म्हणा, आर्टिफिशियल म्हणण्याची गरज नाही. आर्टिफिशियल पर्सनल अकाउंट आहे, पण इथं नुसतं पर्सनल अकाउंट म्हटलं तरी पण चालेल. ठीक आहे. कॅश अकाउंट, SBI अकाउंट. इथं कॅश आस्पेक्ट काय झालं, आस्पेक्ट काय झालं, कॅश काय झाली आहे, गोज आउट आहे. कॅश अकाउंट रिअल अकाउंट आहे. आता इथं कॅश काय झाली आहे, गेलेली आहे. मग ज्यावेळी रिअल अकाउंट जातं त्यावेळी रोल कुठला वापरायचा, क्रेडिट व्हॉट गोज आउट. मगाशी बघा कॅश आली होती, अगोदरच्या ट्रान्झॅक्शन मध्ये कॅश आली होती, डेबिट व्हॉट कम्स इन दिलं. व्यवसायात कॅश आली होती, कॅश अकाउंट डेबिट केलं, डेबिट रूल वापरला रिअल अकाउंटचा. इथं आता व्यवसायातून कॅश गेलेली आहे, कॅश रिअल अकाउंट आहे.
कॅश दिलेली आहे, कोणता रूल वापरणार? क्रेडिट व्हॉट गोज आउट. ठीक आहे, क्रेडिट व्हॉट goes out. Credit what goes out. So credit what goes out? Cash goes out. So credit cash account. Very simple. Credit what goes out? So in this transaction what goes out? Cash goes out. So cash account created. Cash account created. Then second, SBI account. काय म्हटलं? पर्सनल अकाउंट. SBI पर्सनल अकाउंट आहे, निश्चित आर्टिफिशियल पर्सनल अकाउंट आहे. आता इथं SBI पैसे देणारी आहे का पैसे घेणारी आहे? SBI पैसे दिलेत का? SBI ने आम्हाला पैसे दिलेत का? SBI ने पैसे घेतलेले आहेत? SBI ने पैसे घेतलेले आहेत. मग SBI पैसे घेतले, पर्सनल अकाउंटचा कोणता रोल वापरायचा? इथे बघा कुठला वापरला होता? रमेश कॅपिटल जो गिव्हर होता म्हणून क्रेडिटचा रूल वापरला होता. इथं डेबिटचा रूल वापरावा लागेल. डेबिट द रिसिव्हर. पर्सनल अकाउंट, SBI अकाउंट पर्सनल अकाउंट आहे. बँकेनं आमच्याकडून पैसे घेतले म्हणजे आम्ही भरले याचा अर्थ बँकेने घेतले. आमच्याकडून गेले आणि बँकेने घेतले. सो डेबिट द रिसिव्हर. SBI रूल कुठला वापरायचा? डेबिट द रिसिव्हर. पर्सनल अकाउंटचा डेबिटचा रूल वापरा. डेबिट द रिसिव्हर. सो हू इज द रिसिव्हर? डेबिट द रिसिव्हर. हू इज द रिसिव्हर? SBI अकाउंट. SBI अकाउंट. SBI account. Debit SBI account. Clear? Third transaction. खरेदी घेऊया. उधारी खरेदी घेऊ. Purchased goods. Purchased goods of rupees के worth rupees 10,000 from सुरेश ऑन क्रेडिट. आता ऑन क्रेडिट म्हणण्याची गरज नाही, पण असू द्या, पहिलंच ट्रान्झॅक्शन आपण पाहतोय ऑन क्रेडिट. काय म्हटलं का? परचेस्ड गुड्स ऑफ रुपीज वर्थ रुपीज 10,000 फ्रॉम सुरेश ऑन क्रेडिट. सुरेश कडून आम्ही 10,000 रुपयाचे गुड्स खरेदी केलेले आहे. खरेदी आहे, परचेस अकाउंट. इथे गुड्स अकाउंट म्हणूया नको आपण. जुन्यापासून काय गुड्स अकाउंट पण अगोदर काय घेत होतो, इथे गुड्स अकाउंट न घेता परचेस अकाउंट, सेल्स अकाउंट, परचेस रिटर्न अकाउंट, सेल्स रिटर्न अकाउंट हे आपण टप्प्याटप्प्याने घेणार आहोत. परचेस आहे, खर्च आहे. खर्च केल्याशिवाय उत्पन्न मिळणार आहे का? 10,000 आणले, व्यवसाय सुरू केला, बँकेत खातं उघडलं, खरेदी केल्याशिवाय विक्री करता येणार आहे का? डायरेक्ट सेल्स करूया का? काय विकणार? खरेदीच केलं नाही आहे. प्रॅक्टिकल आपण विचार करूया. आणि आपल्याकडे पैसे किती? 5,000 फक्त शिल्लक आहेत, रोख. आपल्याकडे कॅश परचेस पण होऊ शकणार नाही. 10,000 उधारी माल खरेदी केला, पण त्यातून मी माल विकू. पहिलं खरेदी घेऊया. परचेस केलेला आहे. परचेस हे काय आहे? खरेदी केला म्हणजे काय? खर्च केलेला आहे. खर्च केलेला आहे. कशासाठी? व्यवसाय करायला खर्च केलेला आहे. परचेसेस इज अन एक्सपेन्सेस. इथे इफेक्ट काय झाला? परचेस हा एक्सपेन्सेस केलेला आहे. वस्तूची खरेदी केली, हा व्यवसायाला पहिला खर्च केला. खर्च केल्याशिवाय उत्पन्न मिळणार नाही. तर परचेसेस इज अन एक्सपेन्सेस. इथे आस्पेक्ट काय झाला? परचेसेस. परचेसेस इज अन एक्सपेन्सेस. किंवा नुसतं आस्पेक्ट काय परचेस म्हणते पण चालेल. परचेसेस, परचेस स्वरूपात आपण खर्च केलेला आहे. सर एक मिनिट. ओके. सो हियर परचेस्ड गुड्स वर्थ रुपीज 10,000 फ्रॉम सुरेश ऑन क्रेडिट. परचेस आणि एक्सपेन्सेस आहे. आणि हे खरेदी आता कोणी केली? कुठून? लक्षात घ्या, क्रेडिट आहे. क्रेडिट आहे म्हटल्यानंतर पर्सनल अकाउंट येतं. क्रेडिट ट्रान्झॅक्शन पर्सनल अकाउंट येतं. आणि फॉर कॅश म्हटलं असतं, लक्षात घ्या. इथं फ्रॉम सुरेश फॉर कॅश. फॉर कॅश म्हटलं असतं तर कॅश अकाउंट आलं असतं, हे आलं असतं. त्यानंतर बघू आपण. आता इथे काय केलेलं आहे? सुरेशकडून आपण उधारीने वस्तू खरेदी केलेली आहे आणि म्हणून इथं पर्सनल अकाउंट येणार आहे. मग सुरेश गिव्ज गुड्स. दुसरा इफेक्ट काय झाला? सुरेश गिव्ज गुड्स. गिव्ज गुड्स. परचेस म्हटलं गुड्स आहे. आता गुड्स आपण डेफिनेशन पाहिले आहेत, टर्म पाहिलेले आहेत.
इन ट्रेडर गुड्स मीन्स अ कमोडिटी इन विच ट्रेडर रेग्युलरली डील्स इन रोजची नियमित खरेदी विक्री आहे. ठीक आहे. इथं अकाउंट कोणतं परचेस असणार आहे, परचेस अकाउंट येईल. आणि इथं सुरेश घेऊ सुरेश अकाउंट. उधारी व्यवहार असल्यामुळं पर्सनल अकाउंट येणार. लक्षात घ्या, पर्सनल अकाउंट ऑलवेज क्रिएट्स और अराइज थ्रू द क्रेडिट ट्रांजैक्शन, क्रेडिट सेल्स और क्रेडिट परचेसेस. ठीक आहे. परचेस अकाउंट हा हे कुठलं आहे, नॉमिनल अकाउंट आहे. परचेस अकाउंट हे नॉमिनल अकाउंट आहे. सुरेश अर्थातच रमेश, SBI, सुरेश नॅचरल पर्सन म्हणजे पर्सनल अकाउंट आहे. हळूहळू तुम्हाला हे पटपट ओळखता येईल. परचेस नॉमिनल आहे. परचेस दिसतं का, जे दिसत नाही ते नॉमिनल. कॉस्ट ऑफ सर्व्हिस थोडक्यात, कॉस्ट ऑफ सर्व्हिस नॉमिनल अकाउंट असतं. आयदर कॉस्ट रिसिव्ड ऑर पेड. परचेस खर्च केलेला आहे, खर्च दिसत नाही, वस्तू दिसतात पण खर्च दिसत नाही. कुठल्या सेवेचा खर्च करतो तो दिसत नाही. लक्षात. परचेस अकाउंट आणि सुरेश अकाउंट. बरोबर. आता परचेस केलेला आहे, परचेस म्हणजे काय आहे, खर्च आहे. मग खर्चाचं कथा काय करतो येतो नॉमिनल अकाउंटमध्ये जेव्हा आपण खर्च करतो रूल काय आहे, डेबिट द एक्सपेन्सेस अँड लॉसेस. खर्च केला ना, ठीक आहे, परचेस अँड एक्सपेन्सेस. परचेसेस इज अन एक्सपेन्सेस. परचेस अकाउंट नॉमिनल अकाउंट आहे आणि नॉमिनल अकाउंट असल्यामुळं रूल कुठला वापरायचा, डेबिट द एक्सपेन्सेस. डेबिट द एक्सपेन्सेस. So debit the expenses. Debit कुठला परचेस. डेबिट कोणतं परचेस अकाउंट. सुरेश पर्सनल अकाउंट. सुरेश पर्सनल अकाउंट आहे. आस्पेक्ट काय, सुरेशनं वस्तू दिलेली आहे. सुरेश हा घेणार आहे का, नाही. इथं सुरेश हा देणार आहे. सो क्रेडिट द गिव्हर. सुरेश गिव्स द कॅश आहे का, दिलं की सुरेश गिव्स गुड्स आहे. सुरेश गिव्स गुड्स. सो सुरेश इज गिव्हर. क्रेडिट द गिव्हर. क्रेडिट द गिव्हर. सो क्रेडिट कोण, सुरेश अकाउंट. सुरेश उधारी खरेदी केली, परचेस अकाउंट डेबिट झालं, सुरेश अकाउंट क्रेडिट झालं. आता उधारी विक्री करूया. उधारी विक्री सेल्स. नेक्स्ट सोल्ड गुड्स. Sold goods of rupees 5,000 to Smita on credit. इथं सोल्युशन सेम आहे. इथं परचेस आहे, इथं सेल्स आहे. परचेस खर्च आहे, सेल्स इन्कम आहे. इथं सुरेश कडून वस्तू खरेदी केल्या, इथं स्मिताला वस्तू विकलेल्या आहेत. हा खर्चाचा ट्रान्झॅक्शन आहे, हा उत्पन्नाचा ट्रान्झॅक्शन आहे. ही उधारी, पहिली उधारी खरेदी आहे, ही उधारी विक्री आहे. या उधारी विक्रीतून मला उत्पन्न मिळणार आहे. 5,000 रुपये मला स्मिताकडून मिळणार आहे. आता मिळाले नाही, मिळणार आहे. बरोबर. आता इथे काय झालं, पहिलं काय म्हटलं बघा, आता सेल्स आहे. सेल्स इज अन इन्कम. सेल्स इज अन इन्कम. सेल्स इज अन इन्कम. इन्कम. आणि दुसरा अकाउंट कोणतं, स्मिता. काय लक्षात घ्या, आम्ही स्मिताला वस्तू विकलेल्या आहेत. सेल्स आपली इन्कम आहे. दुसरा आस्पेक्ट काय, स्मिताला त्या वस्तू दिल्यामुळं मला इन्कम मिळालेला आहे. म्हणजे इथं स्मिता रिसिव्स द गुड्स. स्मिता रिसिव्स द गुड्स. स्मिता गिव्स द बेनिफिट. अकाउंट डेबिट कोणला करतो, जे अकाउंट मला बेनिफिट देतं. इथे मला बेनिफिट कोण देणार आहे, स्मिता देणार आहे. स्मितानं वस्तू घेतल्यामुळे मला उत्पन्न मिळणार आहे सेल्सच्या स्वरूपात. ते आपण डबल एंट्रीचा रूल पाहिला तर म्हटलं होतं, डेबिट कोणाला देतं, जे अकाउंट बेनिफिट घेतं. जे अकाउंट बेनिफिट घेतं त्याला डेबिट द्यायचं, आणि जे अकाउंट बेनिफिट देतं त्या अकाउंटला क्रेडिट करायचं. इथे तोच रूल. इथं बेनिफिट कुणाला मिळाला, स्मिताला मिळाला. So Smita received goods. Smita received
स्मिता रिसिव्ड गुड्स. स्मिता रिसिव्ड गुड्स. बरोबर. आता इथं अकाउंट कोणतं? सेल्स अकाउंट. सेल्स अकाउंट. आणि दुसरं कोणतं? स्मिता. सेल्स अकाउंट स्मिता. सेल्स अकाउंट कोणतं आहे? सेल्स हे इन्कम आहे. विक्री केली, सेल्स हे व्यवसायाचं डायरेक्ट इन्कम आहे. सो इन्कम अकाउंट कोणतं येईल इथं? नॉमिनल अकाउंट. कारण सेल्स सुद्धा आपल्याला दिसत नाही. जसं परचेस दिसत नाही तसं सेल्स दिसत नाही. आणि स्मिता अर्थातच पर्सनल अकाउंट. हे तुम्हाला तेवढं काय करायचं आहे? स्मिता, रमेश, सुरेश, अशोक पर्सनल अकाउंट आहे. बरोबर. सेल्स इन्कम आहे. बघा, सेल्स अकाउंट आहे, नॉमिनल अकाउंट आहे आणि इन्कम आहे. मग नॉमिनल अकाउंट इन्कम जेव्हा असतं त्यावेळी कुठला रो वापरायचा? क्रेडिट द इन्कम. डेबिट द एक्सपेन्सेस, क्रेडिट द इन्कम. क्रेडिट द इन्कम. आता इथे लक्षात घ्या, पहिला अकाउंट डेबिट आहे, ते डेबिट पहिलं लिहायला पाहिजे. असं काय बिलकुल नाही. लक्षात घ्या, कुठल्या अकाउंट कधी घ्या, फक्त डेबिट आणि डेबिट क्रेडिट इफेक्ट फक्त व्यवस्थित द्या. म्हणजे पहिला अकाउंट नेहमी डेबिटच घ्यायला पाहिजे, दुसरा अकाउंट क्रेडिटच करायला पाहिजे. चार्ट मध्ये म्हणतोय मी. म्हणजे आता क्रेडिट केलं इथे लिहायचं. पहिलं काय इथे लिहायला पाहिजे असं नाही. क्रेडिट आहे, क्रेडिट मध्ये लिहा. क्रेडिट द इन्कम. कुठलं क्रेडिट द इन्कम आहे? इन्कम कुठलं? सेल्स इज एन इन्कम. सेल्स इज एन इन्कम. सो सेल्स अकाउंट इज क्रेडिट. सेल्स अकाउंट. सेल्स अकाउंट क्रिएट झालेलं आहे. आणि स्मिता आहे, पर्सनल अकाउंट आहे. काय लिहिलंय? स्मिता रिसिव्ड गुड्स. सो डेबिट द रिसिव्हर. डेबिट द रिसिव्हर. डेबिट द रिसिव्हर. घेणाऱ्याचं खातं डेबिट करा. सो हू रिसिव्ड? स्मिता. स्मिता अकाउंट. 4 ट्रान्झॅक्शन आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेले आहेत. मला वाटतं थोडं आता तिथे मी पूर्ण करतो. याचा व्यवस्थित अभ्यास करा. परत तुम्ही ट्रान्झॅक्शन इकडे फक्त लिहायचे एका वहीवर आणि परत चार्ट काढून न बघता तोच चार्ट तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये लिहायचा आहे, तयार करायचा आहे. थँक्स.